नमस्कार. मी संजय संगलगे. यूट्यूबमध्ये आपलं स्वागत. आम्ही शिवशंभो यात्राच्या वतीनं दिनांक 9 जून 26 ते 16 जून 26 असे आम्ही काशी यात्रा गेलो. काशी यात्रा तसेच अयोध्या आणि प्रयागराज या ठिकाणी तिन्ही दर्शन आम्ही रेल्वेने प्रवासून केल्या. त्या यात्रेमधील काय फोटो व काय व्हिडिओ हे आम्ही यूट्यूबला टाकत आहोत. तसेच आपल्याला बघायचे असेल फेसबुकला बी बघू शकता आणि यूट्यूबला बी उपलब्ध आहे. अशा प्रकारे आम्ही शिवशंभो यात्रेच्या वतीनं यात्रा भारतभर घडवितो. आपल्याला या ठिकाणी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करा हीच विनंती. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. हे पहा, आम्ही आता ठाणे रेल्वे स्टेशनला आहोत. हे बघा, ठाण्यामधील गर्दी पहा, किती लोकल लोक आहेत. या ठिकाणी सर्व्हिसला जाणारे या ठिकाणी सर्व्हिसला जातात. बघा ही गर्दी किती आहे. ठाणे रेल्वे स्टेशनमधील हे दृश्य आहे. आम्ही आज रोजी काशीला चाललेलो आहे. सकाळी महालक्ष्मीने आम्ही इथं उतरलेला आहे. आता आम्ही इथून कामायनी एक्सप्रेसहून दुपारी 1:30 वाजता काशीला रवाना होत्या. नमस्कार. नाही. तिसरी सूचना कोणत्याही मंदिरात गेला काळजी स्वतःची घ्यायची. खिसा पाकिट पर्स सांभाळून ठेवायची. ही माझ्याकडनं सूचना. मी तुमच्या राहणार नाही. जो झोपलेला शेर आहे त्याला हलवून धरू दिलं बाबा, असं असं होतं. या काही सूचना लक्षात ठेवा. त्यानंतर 4थी सूचना, कुठे हरवला चुकला तर समोर आहे बिर्ला हॉस्पिटल. बिर्ला हॉस्पिटल. त्या एरियाचं नाव आहे मच्छोदरी. मच्छर सावतो ना, मच्छोदरी एरियाचं नाव आहे. जास्त हरवला म्हणजे असं नाही लक्षात आलं तर इथे शेजारी एक गायघाट, गौघाट, गायघाट एवढं लक्षात ठेवा. इथे बाजूला गायघाट आहे. इथून 2 मिनिटाची वाट आहे गायघाट. ठीक आहे. आता या बाजूला हे समोर बघा की इथे बिर्ला हॉस्पिटल आहे. ठीक. या बाजूला समोरच्या पलीकडे ही वाट आहे. त्यानंतर मांजरमार्गी पुढे आमचं मूळ स्थान वाई सातारा. 7वी पिढी काशी. घरात मराठी, बाहेर हिंदी, अंगण भोजपुरी. हा हिंदी प्रदेश, उत्तर प्रदेश. केंद्रामध्ये मोदी, अंगण युपी मध्ये योगी. तर गाडी पटरीवरती आलेली आहे. तर काशीला काय केलं पाहिजे तर एक वस्तूची 4 नाव आहे. जुनं नाव आहे आनंदवन, दुसरं नाव आहे काशी, तिसरं नाव आहे बनारस, चौथं नाव आहे वाराणसी. एकच वस्तूची 4 नाव आहे. काशी वेगळं, बनारस वेगळं, वाराणसी वेगळं काही नाही. एका वस्तूवर एक वस्तू फ्री, ती स्थिती काशीची. जुनी काही लोक कशी घ्यायची
पायी पायी बैलगाडी काय समोर यायची, काशी यात्रा चाललोय, आलो ठीक, तिथे काशी यात्रा घडली. आता काय सुख सुद्धा ट्रेन बस, नाश्ता करत चहा पेत आनंद नाही आले. आता क्षेत्राचं महत्व कळत नाही. चारी कोपऱ्यात पिंड काकू तुम्ही मदत केली तरी चालेल. मधोमध ठेव पिंडावर. त्यानंतर दोन्ही हात लावून काकू तुम्ही केलं तरी चालेल. दोन्ही हात लावून काड्या सकट सगळे पिंड उचलायचे. पहिले ही प्लेट बाहेर करून घ्या, स्टीलची कुंकूवाली प्लेट बाहेर करा. काड्या सकट सगळे पिंड उचला आणि पानामध्ये ठेवा पत्रावडी. नमस्कार, मी संजय बोलतोय. तुम्हाला वरती खंडी करून आम्ही आता आहे वाराणसी म्हणजे काशी. हे पहा गंगा नदी, या ठिकाणी आता आम्ही आमच्या सर्वांचे पिंडदान हे केलेले आहेत. यात्री पूजा केलेल्या आहेत. हे आमचे शास्त्री आहेत, रवी शास्त्री म्हणून हे शास्त्री आहेत आमचे. नमस्कार. अशा प्रकारे हे आता आम्ही पिंडदान झालेलं आहे. आता आम्ही इथून काशी विश्वनाथाचं दर्शनला पुढीतून जाणार आहे. आलं का लक्षात? अशा प्रकारे हे आता पहा दृश्य. नमस्कार. उपेंद्राय नमः. गणा हरये नमः. श्री कृष्ण परमात्मने नमः. नाकाला काढला हात. नारायणे योगः. म्हणा नमो भगवते वासुदेवाय. डाव्या हाताने उजव्या हाताने गजन भगवते. आपलं नाव घ्या, आपलं गोत्र आता राईट हँड मध्ये या हाताने जेवतो. दोन तीन गंगा घ्या. आपलं नाव घ्या, आपलं गोत्र घ्या. गोत्र माहित नाही. नमस्कार कर लो सभी लोग. भगवान है इलाज आपके. ये हमारे संजय भाई. बाजू में घाट से लाना पहुंचते घाट. ये छत्रपति शिवाजी महाराज का बनाया हुआ महल है.
मंदिर मंदिर ಇಲ್ಲೇ ಐತ್ ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲೇ ಈ ಗೇಟ್ ಕಾಂತಿದ್ದಿಲ್ಲ गेट नंबर 1 है। 3 गेट जो है रोड से है, 1 गेट पानी के रास्ते। इसी जगह आरती होती अति प्राचीन हा 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 50 बेस घाट। असं आहे का हाँ। घाट प्रेमचंद्र लेखक बहुत बड़े लेखक हुआ करते थे। घंटे डेड बॉडी चलते रहते हैं 24 घंटे। अपने काशी में 2 ही जलाशय घाट है, एक मणिकर्णिका और राजा हरिश्चंद्र घाट है। ये भाई नमस्कार मी संजय बोलतोय हे पहा काशीमधील वाराणसी मंदिर हे बहिरेल आवारामध्ये आहे गाभाऱ्याच्या इकडं आत बहिरेल बाजूच आहे हे क्षणचित्र आतमध्ये मोबाईलला अलाउड नाही आहे त्यामुळं मी बाहेरने या ठिकाणी छायाचित्र घेत आहे अशा प्रकारे आज रोजी इथं आमची यात्रा आलेली आहे आणि यात्रा सगळी दर्शनला गेल्यात दर्शन करून आलेत मी आता 1-1.5 तासामध्ये दर्शन झालंय हे पहा अशा प्रकारे हे मंदिरचा बाहेरील बाजू आहे हे इकडं नदीकडील बाजू आहे गंगा नदीकडील बाजू हे गेट आहे 4 गेट आहेत त्यातील एक नदीकडचे बाजूचे गेट आहे हा पुढे दिसते ती गंगा नदी पहा असे या ठिकाणी काशीचं या ठिकाणी दृश्य आहे नमस्कार खुल्यात का करतोय रस्ते पे पाहिजे की कुठे चाललंय ते बाजूला नको हा हा मामा जर मिशी मेल त्या ओढी मामा हा अरे वाकू नको बाई आहे म्हणतील कोण तर हा हा माणूस चेहरा दाखव माणसं म्हणे हा व बायका म्हणणार हा बायका म्हणे पदर का घेतला ना असं व्हायचं नाही हा हो शिवशंभू ग्रुपवर टाका यात्रा टाकतो घोडकाय बरोबर तुम्ही फोटो काढून गेला आम्ही देतो ना मावशी तिकडे बघू नका इकडे बघा हा
हा जरा जरा हसा बघू जरा हा हा असं असं हा अण्णा इकडे बघा हा बाय बाय हाय काय मावशी झोपल्या हो तब्येत बंद होती ना हा या कम फरक पडले की नाही हा 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 बघा पैसे आहेत ते इथं आहेत बघा सगळ्याचा आणि पैसे नाही म्हणतात आणि सारखं सुटतात दुकानला हा दमच नाही हा काय हा 40 भाग 10 जणांच्या मध्ये 40-45 साड्या घेतल्यात खरं ते एक नाही गार बी सांगणार की साडे म्हणजे साड्या होती गार नव्ह साडीत हौस येते तसं गारला हौस हा हे मावशी बघा पैसे घेऊन काय फिरणार नसता हा ती काय मावशी घेणार नाही. हा हो शिवशंभू ग्रुपवर टाका यात्रा ग्रुपला टाकतो 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 घोडकाय बरोबर तुम्ही फोटो काढून घ्या आम्ही देतो ना चुकणार मावशी तिकडे बघू नका इकडे बघा हा हा जरा हा जरा हसा बघू जरा हा हा असं असं हा अण्णा इकडे बघा हा हा हात करा जरा हात करा हा आमचं लय आहे सर आमचं काय सारखंच आहे सर ते आमचं सारखंच आहे तुम्ही लोकवत आहे मामा या ना ऐकते नाही ना हा अक्का जागवा जागा हा हा आता आलं बघा इथं बघितलं काय आता फोटो जवळ आल्यावर मग तयारी चालल्या बघा इथं काय करायचं आणि कसलं काढायचं हे जरा जवळ लावतो तोंड आता ग्रुपला टाका नमस्कार इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी आता नाश्ता करायचा आहे नाश्ता केल्यानंतर ऑटो आलेले आहेत रिक्षाने जायचं आहे आणि तिथून आता शिरूर नदीचं स्नान होईल त्यानंतर स्नान झाल्यानंतर जिथं दगड बनवत मंदिर बनवायचे जे दगड होते ते बघायसाठी त्या ठिकाणी ते म्हणजे थोडक्यात बनवायचा कारखाना ते दाखवतील त्या ठिकाणी महाराजांचा पुजाऱ्यांचा आश्रम दाखवतील त्यानंतर तुम्हाला सांगतो हनुमान गड्डी सीतामाता मंदिर आणि राम जन्मभूमी हे सगळं दर्शन करून आपण दुपारपर्यंत जेवायला यायचं आहे दुपारी तुमचं हे सगळं व्हायला यायला तुम्हाला 2 ते 2:30 वाजतील हा सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे नमस्कार मी संजय बोलतोय हे पहा प्रयागराज इथं आम्ही प्रयागराजला स्नानासाठी यात्रा आलेला आहे
गंगा यमुना सरस्वती संगम या ठिकाणी आमचे यात्री या ठिकाणी होडीला गेलेले आहेत. होडीतून या ठिकाणी जे काय आपलं हाय, जे काय आपल्याला लांब दिसते ते छोटंसं तिथं संगम झालेला आहे. आणि या ठिकाणी जाऊन तिने स्नान करून आपण परत येऊन इथं हनुमानचं दर्शन होईल. त्यानंतर इथं आनंद भवन या ठिकाणी पाहायला जाईल पंडित जवाहरलाल नेहरू यांचं घर. अशा प्रकारे हे पहा प्रयागराज नदी संगम हा दिसतो. हा जुना राजवाडा आहे, इथं जुना किल्ला म्हणतात त्याला. सरकारच्या ताब्यामध्ये आहे आता सध्याला. नमस्कार. इकडे लक्ष द्यायचं आता, सगळ्यांनी बोलू नका. हा बघा, आता आपण गंगा यमुना गुप्त सरस्वती संगम स्नानला चालू आहे. आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण होडीने जावं लागतंय, स्नान करायचं संगमावर जाऊन. तिथून आल्यानंतर आपल्याला 2 देवस्थान, हनुमान एक आहे आणि अनेक देवस्थान आहे तिथं. त्या 2 देवाचं दर्शन करायचं आहे. दर्शन झाल्यानंतर आपण ह्या गाडीने आनंद भवन म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं घर, तिने या ठिकाणी आपल्याला देशाला अर्पित केलेलं आहे. ते घर या ठिकाणी त्यांचं बघायचं आहे, यायचं आहे आणि जेवण करायचं आहे आणि आपण रेल्वे स्टेशनला जाऊन बसायचं आहे. हा, नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. हे पहा प्रयागराज. इथं आम्ही प्रयागराजला स्नानासाठी यात्रा आलेला आहे. गंगा यमुना सरस्वती संगम या ठिकाणी आमचे यात्री या ठिकाणी होडीला गेलेले आहेत. होडीतून या ठिकाणी जे काय आपलं हाय, जे काय आपल्याला लांब दिसते ते छोटंसं तिथं संगम झालेला आहे. आणि या ठिकाणी जाऊन तिने स्नान करून आपण परत येऊन इथं हनुमानचं दर्शन होईल. त्यानंतर इथं आनंद भवन या ठिकाणी पाहायला जाईल पंडित जवाहरलाल नेहरू यांचं घर. अशा प्रकारे हे पहा प्रयागराज नदी संगम हा दिसतो. हा जुना राजवाडा आहे, इथं जुना किल्ला म्हणतात त्याला. सरकारच्या ताब्यामध्ये आहे आता सध्याला. नमस्कार. नमस्कार, मी संजय बोलतोय. आज आम्ही पुणे स्टेशनमध्ये आहे सध्याला. आम्ही आता गावाकडे या ठिकाणी परत येतोय. काशी यात्रा होती, काशी प्रयागराज आणि अयोध्या अशी ही यात्रा होती. आम्ही नागपूरहून आता या ठिकाणी मगाशी अर्धा तास पूर्वी उतरलेला आहे पुण्यामध्ये. आता पुण्याला कोयना एक्सप्रेस आहे आम्हाला. या ठिकाणी बसून आम्ही संध्याकाळी 7पर्यंत आमच्या गावामध्ये पोहोचतोय. नमस्कार. यात्री फार्मात आहेत आमचे सगळे. हा माझा बघा तिकडे तोंड केलं बघा, आहे काय. हा माझा पहिला माझा यात्री फार्मात आणि मॅनेजर कोमात.
नमस्कार, मी संजय बोलतोय. आज आम्ही पुणे स्टेशनमध्ये आहे सध्याला. आम्ही आता गावाकडे या ठिकाणी परत येतोय. काशी यात्रा होती, काशी, प्रयागराज आणि अयोध्या अशी ही यात्रा होती. आम्ही नागपूरहून आता या ठिकाणी मगाशी अर्धा तास पूर्वी उतरलेला आहे पुण्यामध्ये. आता पुण्याला कोयना एक्सप्रेस आहे आम्हाला. या ठिकाणी बसून आम्ही संध्याकाळी 7 पर्यंत आमच्या गावामध्ये पोहोचतोय. नमस्कार.